नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता ही विचार करत असते. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि मुक्ताला म्हणतो, मला वाटलंच होतं मुक्ता सागर कोळी या नावाची सुपरफास्ट एक्सप्रेस या स्टेशनला येऊन थांबली असणार. मुक्ताला मात्र काहीच कळत नाही. मुक्ता ही सागरला विचारते, सागर तुम्ही काय बोलत आहात? मला तर काहीच कळालं नाही. 1 मिनिट सागर, परंतु तुम्ही अजूनही ऑफिसला नाही का गेलात? तर सागरला मुक्ताला म्हणतो, कसं जाणार? माझी बायको अजूनही हर्षवर्धनने लग्नामध्ये 4च माणसं का बोलावलीत याचा जर विचार करत असेल तर मी ऑफिसला कसा जाणार आहे? मुक्ताला सागर विचारतो, हाच विचार करत होता ना? तर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही आणि सागरला म्हणते, हो परंतु. तर सागर म्हणतो, अहो सकाळपासून एवढी कामं करत असता, एवढी धावपळ होत असते, अहो जशी काय तुमच्या पायाला भिंगरीच लावली आहे, अहो शरीराला आराम मिळत नाही, मग डोकं तरी शांत ठेवा ना. तर त्यानंतर सागरा मुक्ताला विचारतो, मुक्ता तुम्ही क्लिनिकला जाणार होता ना? मग आता क्लिनिकला जाणार आहात की नाही? तर मुक्ता म्हणते, हो जाणार आहे, निघतेच आहे. सागर म्हणतो, नाही आता माझ्या समोरच निघायचं आहे. असं म्हणत सागरा मुक्ताला क्लिनिकला जायला सांगतो. सागरला मात्र मुक्ताची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी हर्षवर्धनला फोन करते आणि हर्षला म्हणते, हर्ष आय लव्ह यू. खरंच मला कळत नाही की तुझ्या प्रेमाचं काय करायचं. अरे तू एवढी गिफ्ट मला पाठवली आहे, तू पाठवलेले दागिने सर्व गिफ्ट माझ्यापर्यंत आली आहेत आणि साड्याही खरंच खूप छान आहेत. तेवढ्यातच तिथे सई येते आणि सई त्या वस्तूंना हात लावून पाहत असते. सावनी पाहते तर सईने नेकलेसला हात लावलेला असतो. सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष 1 मिनिट. असं म्हणत सईला म्हणते, सई अगं कोणत्याही गोष्टीला हात लावू नकोस, खरंच खूप महाग आहेत आणि खरे आहेत, त्यामुळे प्लीज हात लावू नकोस. सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष सॉरी यार, आय लव्ह यू, बाय. असं म्हणत सावनी हर्षवर्धनचा फोन ठेवते आणि सईला विचारते, सई अगं खरंच किती छान आहेत ना, मस्त आहेत ना, तुला आवडले आहेत का? तर सई म्हणते, हो मम्मा खरंच खूप छान आहेत. तर त्यानंतर सावनी सईला म्हणते, सई मी ट्राय करू का? असं म्हणत सावनी एक एक नेकलेस ट्राय करून पाहत असते आणि सईला विचारते, सई छान आहे का? तर सई म्हणते, हो मम्मा खरंच खूप छान दिसतंय. तर त्यानंतर सावनी ही सईला म्हणते, सई बाळा एक काम करशील का? तो दुसरा नेकलेस घेऊन ये, बघू कसा दिसतोय पाहू. असं म्हणत सावनी ही सईला दुसरा नेकलेस आणायला सांगते आणि तो सुद्धा लावून पाहते. तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि सईला म्हणतो, सई आपण खेळायला जाऊया का? तर सई खूप खुश होते आणि आदित्यसोबत खेळायला जाते. परंतु इकडे सावनी पाहते तर सावनीची नथ मात्र कुठे मिळत नसते. सावनी म्हणू लागते, हर्षवर्धनने नथ सुद्धा पाठवली होती ना, परंतु ती तर इथेच होती आणि कुठेच का दिसत नाहीये. सई तर इथे खेळत होती, सईने खेळता खेळता कुठे टाकली तर नसेल ना, असा विचार सावनीच्या मनात येतो. सावनी ते सर्व नेकलेस पाहते आणि तिथे ती नथ शोधत असते, परंतु तिला काही नथ सापडत नाही. तर सावनी म्हणते, परंतु सई तर इथेच होती, म्हणजे खेळताना त्याने इथेच टाकली असेल, परंतु ती जर घेऊन गेली तर नसेल ना खेळता खेळता. असा विचार करत सावनी ही सागरच्या रूममध्ये शोधायचं ठरवते आणि म्हणूनच सागर आणि मुक्ताच्या बेडरूममध्ये ती येते आणि म्हणू लागते, सई पण ना खेळता खेळता कुठली वस्तू कुठे नेऊन ठेवेल सांगताही येत नाही आणि मला तर हर्षवर्धनने एवढ्या प्रेमाने नथ पाठवली होती, मग आता ती तर मला शोधावीच लागेल. असा विचार करत सावनी ही सागरच्या रूममध्ये ती नथ शोधत असते. त्याचवेळी सावनीला मुक्ताच्या ड्रॉवरमध्ये एक नथ सापडते. सावनी खूप खुश होते आणि म्हणते, सईने तर इथे टाकली असावी. असं म्हणत ती नथ हातात घेते आणि ती खूप खुश होऊन ती नथ घेऊन जात असते. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि सावनीला म्हणते, 1 मिनिट, तुम्ही माझ्या रूममध्ये काय करत आहात आणि ही नथ तुमच्या हातामध्ये का घेतली आहे तुम्ही? आणि ही मुक्ताला म्हणते, 1 मिनिट मुक्ता, ही नथ माझी आहे, माझ्या हर्षने माझ्यासाठी घेतली आहे आणि तीच नथ घेऊन जाण्यासाठी मी इथे आले होते. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, हो का, परंतु तुमच्या हर्षने आमच्या ड्रॉवरमध्ये तुम्हाला घेतलेली नथ ठेवली आहे का? तर सावनी मुक्ताला म्हणते, नाही, कदाचित सईने खेळता खेळता इथे ठेवली असावी आणि तीच घेऊन जाण्यासाठी मी आली आहे. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, सागरने माझ्यासाठी दिलेलं कोणतंही गिफ्ट माझ्या नजरेतून सुटू शकत नाही, आणा इकडे. असं म्हणत ती सावनीच्या हातातील ती नथ काढून घेते. तर सावनी खूप चिडून मुक्तासोबत भांडत असते. तर मुक्ता ही सावनीला म्हणते, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम होत आहे ना, मलाच कळत नाही. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि मुक्ताला विचारतो, ही बाई आपल्या रूममध्ये काय करत आहे? तर सावनी ही सागरला म्हणते, मला काही हौस नाही आहे तुमच्या रूममध्ये येण्याची, मी माझी नथ घेऊन जाण्यासाठीच इथे आले होते. तर हे ऐकून सागरला धक्काच बसतो. तर मुक्ता ही सागरला म्हणते की हर्षने दिलेलं गिफ्ट तिला वाटत आहे की हे आहे, तुम्ही माझ्यासाठी नथ आणली आहे आणि तिला ती वाटत आहे की ती नथ तिचीच आहे. तर सागरा सावनीला म्हणतो, 1 मिनिट, एक लक्षात ठेव, हे गिफ्ट मुक्ताचं आहे आणि ही नथ मी मुक्तासाठी आणली आहे, माझ्या बायकोसाठी, त्यामुळे आमच्या रूममध्ये येण्याची तुला काही गरज
म्हणतच नाही, तर सावनीला मात्र धक्काच बसतो. मुक्ता ही सावनीला म्हणते की हो, हे गिफ्ट मला सागरने दिलं आहे आणि ही नथ माझी आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सावनी शांतच होते आणि रागानेच तिथून निघून जाते. तर सावनीच्या नक्की आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे हे मुक्ताला काहीच कळत नाही आणि मुक्ता ही सावनीचा विचार करत असते. तर त्यानंतर मुक्ता ही प्रेमाने सागरकडे पाहू लागते, कारण सागरने मुक्तासाठी एवढी छान नथ आणलेली असते. दुसरीकडे लकीने सावनीला घरात पाहिलेलं असतं आणि म्हणूनच तो इंद्राताईंना म्हणतो, मम्मी दादूच्या रूममध्ये ती सावनी वहिनी काय करत आहे? तर सावनी घरात आली आहे. हे ऐकल्यानंतर इंद्राताई आणि स्वातीला धक्काच बसतो. इंद्राताई म्हणू लागतात, आता ही सावनी आपल्या घरात आली आहे, आता कोयत्याची शपथ घेऊन सांगते, मी या सावनीला सोडणार नाही. असं म्हणत इंद्राताई सावनीला जाब विचारायला जाणारच, तेवढ्यातच सावनी ही इंद्राताईंच्या समोर येते. तर इंद्राताई सावनीला विचारतात, काय गं, चोरी करायला आली होतीस का? तर सावनी म्हणते, मी तुमच्या घरात चोरी करायला का येईल? मी चोरी वगैरे करायला आली नव्हती, माझी नथ सापडत नव्हती आणि ती शोधण्यासाठी मी इथे आले होते. तर इंद्राताई विचारतात, तुझी नथ आणि आमच्या घरात काय करत असेल? तर सावनी म्हणते, कदाचित सईने खेळता खेळता इथे ठेवली असावी आणि तीच शोधण्यासाठी मी आले होते. तर इंद्राताई म्हणतात, सईचं नाव घेऊ नकोस आणि ती का घेईल तुझी नथ? आणि आम्ही असे संस्कार केले नाही आहेत तिच्यावर आम्ही हेच संस्कार केले आहेत, आपली वस्तू सोडू नये आणि दुसऱ्याची वस्तू चोरू नये, हेच आम्ही शिकवलं आहे तिला. परंतु तुझ्या आईने तुझ्यावर संस्कारच केले नाही आहेत आणि तुला तर शिकवलंच नाही आहे आणि म्हणूनच तुझ्यावर ही चोरी करायची वेळ आली आहे. चोर कुठली? सावनीला मात्र खूप राग आलेला असतो. तर स्वाती ही सावनीला म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेव, आमची सई तुझी वस्तू चोरणार नाही आणि आमच्यावर तेवढी वाईट वेळ आलीही नाही आहे. त्यानंतर स्वाती ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी तुला माहीत आहे का, जेव्हा मुक्ताचा ड्रेस पाहिला होता तेव्हा ड्रेससमोर कशा घिरक्या घालत होती, हिला तर कुठलीच गोष्ट आपली पाहवत नाही. तर त्यानंतर इंद्राताई लकीला म्हणतात, लकी अगोदर घरात सगळ्या वस्तू पाहून घे, हिने तर काही चोरलं तर नसेल ना? आणि इंद्राताई स्वातीला म्हणतात, स्वाती हिची झडती घे. तर सावनी म्हणते, एक मिनिट, माझी झडती वगैरे घ्यायची काहीच गरज नाही, मी तुमच्या घरामध्ये कुठलीही वस्तू चोरायला आले नव्हते. इंद्राताई सावनीला म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, यापुढे जर मला तू या घरामध्ये दिसलीस तर हा माशांचा मसाला आहे ना, तो मसाला तुला लावेन आणि तव्यावर माशासारखी फ्राय करेन. हे ऐकून सावनीला मात्र धक्काच बसतो. सावनी ही इंद्राताईंवर खूप चिडते. इंद्राताई तिला काही प्रत्युत्तर करणारच, तेवढ्यातच सावनी तिथून निघून जाते. तर त्यानंतर लकी हा इंद्राताईंना शांत करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर हा मुक्ताला म्हणतो की या सावनीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, दुसऱ्यांच्या वस्तूला आता आपली वस्तू कशी काय म्हणू शकते ही? मला तर हिचं काहीच कळत नाही, परंतु हिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचीच मला काळजी वाटत आहे, काय होणार देवच जाणे. तर मुक्ता ही सागरला म्हणते, मला तर लग्नाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी या सावनीची जास्तच काळजी वाटायला लागली आहे. तर सागर विचारतो, खरंच तुम्हाला सावनीची काळजी वाटत आहे? तर मुक्ता म्हणते, हो सागर, अहो ती माझ्यासोबत किती भांडत होती हे तुम्हाला माहीत नव्हतं, अहो तेव्हा तुम्ही आलाही नव्हता तिथे आणि म्हणूनच मला तिची काळजी वाटत आहे. माझं मन मला सांगत आहे की तो हर्षवर्धन हिच्यासोबत लग्न करणार नाही. मुक्ताला सावनीची काळजी वाटत असते आणि मुक्ताही सागरला म्हणते, आता तो घेतलेला नेकलेस. तर सागर म्हणतो, एक मिनिट, आता या दोघांच्या लग्नामध्ये किंवा त्या दोघांमध्ये काय घडत आहे त्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही आज क्लिनिकमधून लवकर कशा काय आलात? तुमच्या कोणत्याही अपॉइंटमेंट नव्हत्या का? तर मुक्ताही शांतच होते. सागर म्हणतो, म्हणजे आता तुम्ही हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाचा विचार करण्यासाठी अपॉइंटमेंटसुद्धा कॅन्सल करायला लागलात का? मात्र मुक्ता काही न बोलता ती नथ हातात घेते आणि त्यानंतर ती आरशाजवळ पाहू लागते. तर मुक्ताही विचार करत असते आणि म्हणू लागते, नक्की ही सावनी काय करत आहे आणि हर्षवर्धन खरंच सावनीसोबत लग्न करणार आहे का? त्या सावनीला नथ दिली, तिकडे मिहिकाला नेकलेस दिला, याच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे? या माणसाच्या डोक्यात काय चालू आहे मला काहीच कळत नाही. मुक्ताई हर्षवर्धनच्या वागण्याचा विचार करत असते आणि नथकडे पाहत असते. तेवढ्यातच सागरा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मुक्ताला सावरात म्हणतो, मुक्ता तुम्ही काळजी करू नका, जे तुमचं आहे ते तुमचंच राहणार आहे आणि कायम तुमचंच असणार आहे. मग ही नथ असो किंवा मी सुद्धा तुमचाच आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर सागरच्या या बोलण्यामुळे मुक्ताला धीर आलेला असतो आणि मुक्ताही प्रेमाने सागरकडे पाहू लागते. तर दुसरीकडे हर्षवर्धन नोकराला म्हणतो, सकाळी ज्या मॅडम आल्या होत्या मिहिका मॅडम, त्याच मॅडम पुन्हा येणार आहेत आणि त्यांच्यासाठी कमाल असा ज्यूस बनवायचा आहे आणि त्यामध्ये ही पावडर टाकायची आहे. असं म्हणत हर्षवर्धन त्यांच्या हातामध्ये ती पावडर देतो आणि म्हणतो, हे ज्यूस मी जेव्हा सांगेन तेव्हाच घेऊन यायचं आहे. हर्षवर्धन खूप खुश असतो आणि म्हणू लागतो, हर्षवर्धन हा गोल्डन चान्स सोडायचा नाही, आता तर मिहिका येणार आहे आणि काही झालं तरी आज मिहिकाला मिळवायचंच. आणि हर्षवर्धन मनाशीच म्हणतो, मिहिका अगं तू कधी येणार आहेस? तर दुसरीकडे मुक्ता ही मिहिकाला फोन करत असते, परंतु मिहिका काही फोन उचलत नाही. मुक्ता ही मनाशीच म्हणू लागते, ही मुलगी ना कधीच फोन उचलत नाही, सतत हर्षवर्धनच्या घरी जायचं असतं हिला. माझंच चुकलं, तिच्यासोबत काम करणाऱ्या कोणाचा तरी नंबर मी घ्यायला हवा होता आणि आता तर ही एकटी राहू लागली आहे आणि एकटी राहते. मग तिला एवढंही कळत नाही आहे का घरच्यांना तिची काळजी वाटत असेल? एवढंही तिच्या लक्षात येत नाही का? मिहिका अगं आम्हाला तुझी किती काळजी वाटत आहे. असं म्हणत
मुक्ता ही मिहिकाला फोन करत असते, परंतु मिहिका ही हर्षवर्धनच्या घरी आलेली असते. मिहिका हर्षवर्धनला म्हणते, जिजू आपण सकाळी ज्याप्रमाणे डिस्कस केलं होतं त्याप्रमाणे फायनल लुक रेडी झाला आहे आणि त्याचीच तयारी पूर्ण झाली आहे आणि त्याप्रमाणे ती सगळं काही डिझाईन हर्षवर्धनला दाखवत असते. परंतु हर्षवर्धनचा लक्ष फक्त मिहिकाकडे असतो आणि त्यानंतर हर्षवर्धन ज्यूस घेऊन यायला सांगतो. हर्षवर्धनचा नोकर मिहिकासाठी ज्यूस घेऊन आलेला असतो, परंतु हर्षवर्धनच्या धक्क्यानेच तो ज्यूस मिहिकाच्या अंगावर सांडतो आणि त्यामुळे हर्षवर्धन आपल्या नोकरावर खूप चिडतो आणि म्हणू लागतो, तुला अक्कल नाही आहे का? अरे तू त्या मॅडमच्या अंगावर ज्यूस कसा काय सांडलायस? तो नोकर हर्षवर्धनची माफी मागत असतो, परंतु हर्षवर्धनचा प्लॅन पूर्णपणे फसल्यामुळे हर्षवर्धनची खूप चिडचिड होत असते. तर मिहिका हर्षवर्धनला शांत करते आणि म्हणते, जिजू तुम्ही त्याच्यावर चिडू नका, त्याच्या हातून चुकून हे झालं असणार, परंतु तुम्ही मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते दाखवा, मी हे सगळं काही क्लीन करून येते. हर्षवर्धन म्हणतो, हो सॉरी मिहिका, माझ्या हातून हे सगळं काही चुकून झालं आहे, परंतु प्लीज मला माफ कर. मिहिका हर्षवर्धनला म्हणते, जिजू अहो तुम्ही माफी का मागत आहात? हे सगळं काही चुकून झालं आहे ना. परंतु हर्षवर्धनला खूप मनातून राग आलेला असतो. हर्षवर्धन मिहिकाला वॉशरूममध्ये जायला सांगतो, तर त्यानंतर मिहिकाही वॉशरूममध्ये जाते, परंतु हर्षवर्धनची खूप चिडचिड होत असते. हर्षवर्धनला काय करावं काहीच कळत नसतं. हर्षवर्धन म्हणतो, आता पुन्हा एकदा हा चान्स माझ्या हातून सुटून गेला आहे. दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही मिहिकाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मिहिकाचा काही फोन लागत नाही. मुक्ता म्हणते, स्वामी ही मिहिका नक्की कुठे असेल? तर पुन्हा एकदा मुक्ता ही मिहिकाला फोन करते. तेवढ्यातच मिहिकाचा फोन लागतो, तर मुक्ता ही खूप खुश होते आणि म्हणते, मिहिकाचा फोन लागला. तर दुसरीकडे मिहिका पाहते तर मुक्ताचा फोन आलेला असतो. मिहिका म्हणते, मुक्ताताई का फोन करत असेल? आणि म्हणूनच मिहिका मुक्ताचा फोन उचलते. मुक्ता ही विचारते, मिहिका अगं तू कुठे आहेस, बोल ना. परंतु मिहिका जे काही बोलत असते ते मुक्ताच्या काही कानी पडत नसते. मुक्ता विचारते, मिहिका अगं तुला नेटवर्क नाही आहे का? तर मिहिका म्हणते, हो ताई, परंतु तू जे काही बोलत आहेस ना ते मला ऐकू येत आहे, तू बोल ना. तर मुक्ता म्हणते, मिहिका तू कुठे आहेस? मिहिका मुक्ताला काही सांगणारच तेवढ्यातच हर्षवर्धन मिहिकाला आवाज देतो आणि मिहिकाला म्हणतो, मिहिका मी तुझ्यासाठी एक ड्रेस बाहेर काढून ठेवला आहे, तू चेंज करून घे. तर मिहिका म्हणते, हो जिजू. आणि हे सगळं बोलणं मुक्ताने ऐकलेलं असतं. मुक्ता ही मिहिकाला विचारते, मिहिका अगं काय चाललं आहे? परंतु तोपर्यंत मिहिकाने मुक्ताचा फोन कट केलेला असतो आणि त्यामुळे मुक्ता खूप घाबरून गेलेली असते. मुक्ता ही घाबरतच म्हणते, मिहिका सावनीच्या बेडरूममध्ये आणि हर्षवर्धन मिहिकाला कपडे का बदलायला सांगत आहे? नक्की काय चाललं आहे आणि मिहिका सावनीच्या बेडरूममध्ये काय करत आहे? मुक्ता खूप घाबरून गेलेली असते, तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे हर्षवर्धन मिहिकाची वाट पाहत असतो आणि मिहिकाने सावनीचा ड्रेस घातलेला असतो आणि त्या ड्रेसमध्ये मिहिकाला पाहिल्यानंतर हर्षवर्धन मिहिकाकडे पाहतच बसतो. तर मिहिका मात्र खूप घाबरून गेलेली असते. मिहिका हर्षवर्धनला विचारते, काय झालंय जिजू, तुम्ही असे का पाहत आहात? तर हर्षवर्धन म्हणतो, काही नाही गं, तू सावनीच्या ड्रेसमध्ये खरंच खूप कमाल दिसत आहेस ना म्हणून. तर त्यानंतर हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, मिहिका मी तुझ्यासाठी पुन्हा एकदा ज्यूस मागवतो. तर मिहिका म्हणते, नको मला सर्दी झाली आहे आणि पुन्हा मला जास्तीची जर सर्दी झाली तर मात्र तुमच्या फंक्शनमध्ये मला काहीच करता येणार नाही, मी आजारी पडेल आणि घरीच थांबावं लागेल, त्यापेक्षा राहू देत, आता माझं कामही झालं आहे, मी निघते. असं म्हणत मिहिकाही घरी जाण्यासाठी निघत असते. तर हर्षवर्धन विचार करत म्हणतो की आता काय करू, गेल्या वेळी सुद्धा माझ्या हातून हा चान्स गेला आहे, परंतु आता मला काहीतरी करावंच लागेल जेणेकरून मिहिका इथे थांबू शकते. आणि म्हणूनच हर्षवर्धन एक प्लॅन करतो आणि त्या प्लॅनप्रमाणेच मिहिका जाण्या अगोदरच हर्षवर्धन चक्कर येण्याचं नाटक करतो. आणि आता हर्षवर्धनला चक्कर आलेली पाहून मिहिकाला धक्काच बसतो. मिहिका हर्षवर्धनला सावरते आणि म्हणू लागते, जिजू अहो काय झालं आहे, तुम्हाला चक्कर येत आहे का? तर हर्षवर्धन म्हणतो, हो तू माझी काळजी करू नकोस, कारण मला मध्ये मध्ये अशी चक्कर येतच असते, मी डॉक्टरांना सांगेन. तर मिहिका म्हणते, ठीक आहे, परंतु मीच डॉक्टरांना बोलावून घेते आणि सावनीताईंना सुद्धा मी सांगते. तेवढ्यातच हर्षवर्धन मिहिकाच्या हातातील फोन काढून घेतो आणि मिहिकाला म्हणतो, अगं सावनीला कशाला सांगतेस, नको उगाच तिला त्रास व्हायला नको, तिचं जागरण डाएट आणि त्यामध्ये माझं टेन्शन नको, मी गोळ्या घेईन, मला बरं वाटेल. तर मिहिका विचारते, खरंच ना? तर हर्षवर्धन म्हणतो, हो अगं जरा अस्वस्थ वाटत आहे, मला बरं वाटेल. मिहिका म्हणते, ठीक आहे जिजू तुम्ही काळजी घ्या, मी येतेच. तर हर्षवर्धन विचारतो, काय तू निघालीस? तर मिहिका म्हणते, हो. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, मिहिका तू माझ्यासाठी एक काम करशील का? माझ्यामध्ये अजिबातच ताकद नाही आहे, त्यामुळे प्लीज मला बेडरूममध्ये घेऊन जाशील का? मिहिकाला मात्र हर्षवर्धनची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच ती हर्षवर्धनचा हात पकडते आणि हर्षवर्धनला बेडरूममध्ये घेऊन जात असते. परंतु हर्षवर्धन त्या संधीचा फायदा घेत मिहिकाशी जवळीक साधत असतो आणि तिच्याशी घाणेरडे चाळे करत असतो आणि हे सगळं काही मुक्ताने पाहिलेलं असतं. ते पाहून मुक्ताचा राग अनावर होतो. मुक्ताही हर्षवर्धनला पकडते आणि त्याच्या कानाखाली मारते. ते पाहून मिहिका घाबरून जाते. मिहिकाला धक्काच बसतो. मुक्ताही हर्षवर्धनला म्हणते, एक मिनिट, यापुढे माझ्या बहिणीपासून लांब राहायचं आहे, यापुढे माझ्या बहिणीला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नकोस. मुक्ताला अचानक तिथे आलेलं पाहून हर्षवर्धन मात्र घाबरून गेलेला असतो. परंतु हर्षवर्धनच्या कानाखाली मारल्यामुळे मिहिकाला मुक्ताचा खूप राग आलेला असतो. मिहिकाही मुक्ताला म्हणते, ताई तू हे काय करत आहेस? अगं तू प्लीज समजावून घे ना. अगं त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांना चक्कर आली होती आणि म्हणूनच मी त्यांना घेऊन
घेऊन जात होते ना, परंतु तू चुकीचा अर्थ का काढत आहेस? तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका तू अजून लहान आहेस, तुला काही कळत नाही. अगं पुरुषांचे स्पर्श तुला कळत नाही का? मिहिका ही मुक्ताला म्हणते, ताई प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. अगं जिजूंना बरं नव्हतं आणि म्हणूनच मी त्यांना बेडरूममध्ये घेऊन जात होते आणि त्यांचा स्पर्श चुकीचा नव्हता. तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका अगं ते तुला कुठेही स्पर्श करत होते आणि तुझ्या लक्षात येत नाही का? तर मिहिका म्हणते, नाही ताई त्यांची तब्येत बरी नव्हती, तुला सांगून कळत नाहीये का? परंतु तू चुकीचा अर्थ का काढत आहेस? तर मिहिकाला मुक्ता विचारते, परंतु मिहिका तुझ्या ह्या कपड्यांचं काय? तुझे कपडे कुठे आहेत आणि हे तू कोणाचे कपडे घातलेस? तर मिहिका म्हणते, ताई हाच तुझा गैरसमज होत आहे. अगं माझ्या अंगावर चुकून त्यांच्या हातून ज्यूस सांडला आणि म्हणूनच त्यांनी मला सावनी त्यांचा ड्रेस चेंज करण्यासाठी दिला. तर मुक्ता म्हणते, चुकून? अगं चुकून ज्यूस सांडला असं सांगणाऱ्यांपैकी तू अशा अनेक मुली निघून गेल्या आहेत त्यांच्या आयुष्यातून आणि असंच करून त्यांनी मुलींचा गैरफायदा घेतला आहे आणि त्यातीलच तू एक आहे. तुला कळत नाही का? तर मिहिका म्हणते, ताई तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. अगं जिजू असे नाही आहेत आणि जिजूंच्या हातून खरंच ज्यूस सांडला होता. तर मुक्ता म्हणते, मिहिका अगं तुला कळत नाही आहे, तू विसरतेस का? मी तुझी ताई आहे, तुझ्यापेक्षा मी जास्त त्यांना ओळखते आणि तू कोणाच्याही अशा गोष्टींना भूलू नकोस. मिहिका तुला मी किती वेळा सांगू? तर मिहिका ही मुक्ताला म्हणते, अगं ताई मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तू यांना ओळखण्यामध्ये खरंच खूप मोठी चूक करत आहेस. जिजू असे नाही आहेत, प्लीज त्यांच्यावर असे आरोप करू नकोस. तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका तू शांत हो. मुक्ताला मिहिकाच्या वागण्याचा सुद्धा खूप राग आलेला असतो. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, मुक्ता तुम्ही असा गैरसमज निर्माण करून घेऊ नका. मी मिहिकाचा आदर करतो आणि ती तर माझ्या कुटुंबाचा भाग आहे, मग मी तिच्याबद्दल असा विचार का करेन? प्लीज तुम्ही जे काही बोलत आहात ते चुकीचं आहे. मी खालच्या दर्जाचा विचार करू शकत नाही. मुक्ता मात्र हर्षवर्धनचं काही ऐकून घेत नाही. तर मिहिका मुक्ताला म्हणते, ताई मी तुला शेवटचं सांगत आहे, तुला जसं वाटत आहे तसं काही नाही. तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका तुझी बॅग कुठे आहे? असं म्हणत मिहिकाचा हात पकडून तिला घराबाहेर घेऊन जाते. हर्षवर्धन रागानेच म्हणतो, मिसेस मुक्ता सागर कोळी मी कधीही विसरणार नाही. तुम्ही माझ्या कानाखाली मारला आहात आणि तुम्ही माझ्या गालावर जो काही वळ काढला आहे ना, तो वळ तुम्हाला एक ना एक दिवस महागात पडणारच आहे. तर दुसरीकडे मिहिका ही मुक्ताला म्हणते, बस ना ताई, अगं तू जे काही वागत आहेस ना ते खरंच खूप भयंकर आहे. तर मुक्ता म्हणते की माझं वागणं भयंकर नाही आहे मिहिका, तर तो माणूस भयंकर आहे. त्या माणसाला तू अजूनही ओळखत नाही आहेस. अगं एखाद्या मुलीला महागडी गिफ्ट देतो म्हणजे तुला अजूनही कळत नाही आहे का त्याचा हेतू? तर मिहिका म्हणते, अगं ताई मी त्यांचा रिस्पेक्ट केला, त्यांच्या वयाचा आणि नात्याचा मान राखून मी तो नेकलेस एक्सेप्ट केला होता, परंतु त्यानंतर मी तो नेकलेस सावनी ताईंना देणार होते. तर मुक्ता विचारते, परंतु तुला ताईशी बोलावंसं वाटत नाही का? तर मिहिका म्हणते, ताई अगं पण तू माझं काही ऐकूनच घेत नाही आहेस, तू मला काही बोलायलाच देत नाही आहेस. तुझं एवढंच म्हणणं असतं की जिजू असे आहेत तसे आहेत, त्यांची नजर वाईट आहे. अगं मी काय बोलणार सांग ना. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मिहिका ही मुक्ताला वचन देत म्हणते, ताई मी तुला वचन देते, लग्न होईपर्यंत मी यांच्या कोणत्याही फंक्शनमध्ये भाग घेणार नाही. आणि हे सगळं काही हर्षवर्धनने ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे नताशा ही मुक्ताला फोन करते आणि मुक्ताला म्हणते, मुक्ता मॅडम मी नताशा बोलत आहे, प्लीज मला तुमची हेल्प हवी आहे, प्लीज तुम्ही मला हेल्प कराल का? तर मुक्ता ही विचार करू लागते. आता हे नताशाने हर्षवर्धनच्या सांगण्यावरूनच केलेलं असतं. आता हर्षवर्धन नताशाला म्हणतो, याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. आता तर सावनीचं आणि माझं लग्न मोडणारच आहे आणि या सगळ्याचा खापर मुक्तावर मी फोडणार आहे. हर्षवर्धन खूप खुश असतो. आता मुक्ता नताशाला मदत करण्याचा निर्णय घेईल का आणि हर्षवर्धनचा प्लॅन सक्सेस होईल का? हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.